नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नाशिकच्या कॅप्टन खरात अत्याचार प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आणि विशेष म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्याच नेत्या रुपाली ठोंबरे पाटलांनी ही मागणी केली आहे. चाकणकर पदावर राहिल्या तर पुरावा नष्ट होणार, तपास योग्य होणार नाही असं त्यांनी म्हटलंय. तसंच रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष असल्यानंच पोलीस कारवाई होत नव्हती का असा सवालही त्यांनी केलेला आहे. खरातच्या ट्रस्टवर खरातसह स्वतः राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली निलेश चाकणकर आहे. त्या नराधमाची हिंमत वाढली. माझ्यासोबत राज्याच्या महिला आयोग आहेत, माझं कुणी वाकडं करू शकत नाही. त्यातनं राज्याच्या महिला आयोग त्यांच्यावर छत्री धरतायत. याचा अर्थ काय? राज्याच्या महिला आयोग त्यांचे पाय धुतायत. याचा अर्थ काय? इन्व्हेस्टिगेशन जर पोलिसांचं व्यवस्थित व्हायला पाहिजे असेल, कायदेशीर पद्धतीने व्हायला पाहिजे असेल तर रुपाली चाकणकरनी तातडीने नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून तातडीने पायउतार होणं गरजेचं आहे. दरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांना कोण वाचवतंय असा सवाल ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी केलाय. तर दोषींना शिक्षा होणारच असं भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटलेलं आहे. या ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्यांच्यावरती आतापर्यंत अशा प्रकारचे अनेक वेगवेगळ्या पद्धतीने आरोप झालेले आहेत, त्या वादग्रस्त आहेत. त्यांना कोण आणि का वाचवत आहे हे आता मला फार कोडं पडलेलं आहे. ज्याला अटक झाली आहे तो भोंदू बाबांनी अनेक महिलांवर अत्याचार केले, बलात्कार केले, शोषण केलं आहे. त्या सर्व मराठी महिला आहेत अशी माझ्याकडे माहिती आहे. आणि तुम्ही त्यांच्या पायाचं तीर्थ प्राशन करण्यासाठी, पाद्यपूजन करण्यासाठी महाराष्ट्राचे मंत्री तिथे जातात, महिला आयोगाच्या तिथे प्रमुख जातात, आमदार जातात, सत्ताधारी पक्षाचे खासदार जातात. नाशिकमधल्या भोंदू बाबाला अटक करण्याचं काम पोलिसांनी केलंय, या सरकारने केलंय. कुठल्याही भोंदू बाबांना आणि महिलांचा अत्याचार करणाऱ्याला पाठीशी घालणारं हे सरकार नाही. नाशिकच्या भोंदू बाबाला बेड्या घालण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस यांच्या पोलिसांनी केलंय. या प्रकरणामध्ये कुणीही दोषी असेल तर त्याला निश्चितपणे शिक्षा होणार. पोलिसांनी या प्रकरणात गांभीर्यानं कारवाई केली आहे. इथून पुढे देखील तो बाबा कुणाचेही लागेबांधे असले तरी त्याला सोडलं जाणार नाही. त्याच्यावर कडक कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवाभाऊ सक्षम आहेत आणि ते निश्चितपणे कारवाई करतील. दरम्यान कॅप्टन खरात महिला अत्याचार